हॅलो नमस्कार, मी ज्योती आणि माझ्या एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत. आय होप तुम्ही मस्त मजेत असाल. तर चला व्हिडिओला सुरुवात करते आहे. आणि आज जो व्हिडिओ आहे ना, आजचा जो टाकलेला तो आहे बुधवारचा. तर बुधवारी म्हणजे शिवजयंतीच्या दिवशीचा. तर त्यानंतर व्हिडिओ काही काढलेला नव्हता, तर म्हटलं जो आहे तो व्हिडिओ आपण सेंड करू. तर मग बुधवार होता, तर त्यामुळे त्या दिवशी ना मला बाहेर जायचं होतं. म्हणजे इथे गंगेवरती ना बुधवारचा बाजार भरतो, तर आम्ही तिथे जाणार होतो. म्हणजे गंगेवरती काम होतं, तर मग म्हटलं तसंच आपण आहे ना बाजारमध्ये पण थोडासा चक्कर मारू आणि भाज्या वगैरे घेऊ. तर मग वहिनी पण माझ्याबरोबर होती, तिला पण यायचं होतं. तर आम्ही दोघी बरोबरच निघालेलो होतो. तर मग त्यामुळे ना सकाळची जी कामं होती ना, तर ती सगळी कामं तशीच राहिलेली होती. अगदी स्वयंपाक वगैरे थोडासा आवरून घेतलेला होता. बाकी किचनवरचे भांडे वगैरे म्हणजे जी कामं असतात ना सकाळची, ती सगळी तशीच बाकी होती. आणि मग तिकडनं भाजीपाला वगैरे घेऊन येताना आम्हाला 4 वाजलेले होते. तर घरी आल्यानंतर आहे ना, पहिलं म्हटलं आता चहा घेऊया आणि नंतरची बाकीची कामं होती ना ती करायची, तर बाकीच होतीच. तर मग त्यानंतर म्हटलं आता चहा घेतल्यानंतर भांडे वगैरे किचन आवरू आणि त्यानंतर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करू. तर स्वयंपाकामध्ये आज जे बनवायचं होतं ना, ती चिकनची बिर्याणी आणि सुरमई आणलेली होती. तर सुरमईचे फिश फ्राय करायचे होते, कारण आरवला आवडतात फिश, म्हणून मग त्याच्यासाठी मी सुरमई घेऊन आलेली होते. तर म्हटलं आता चहा वगैरे घेतला ना, तर त्यानंतर मग आपण चिकन बिर्याणी आणि फिश फ्राय करू. तर मग आता इथे मी चहा तयार करते आणि भूमीला पण देते, कारण तिचेही आता 12वीचे पेपर चालू आहे. कारण मग तिने पण भरपूर वेळ आरवला सांभाळलं होतं मी जाऊन येईपर्यंत. तर मग आता ती अभ्यासाला बसलेली होती, तर तिलाही चहा देते आणि मी घेत होते. आणि यानंतर मग थोड्या वेळ बसलो, भूमीशी जरा गप्पा मारल्या. आणि मग ती सांगत होती आरवने किती त्रास दिला बघ तिला तेवढा वेळ. तर मग म्हटलं ठीक आहे, जाऊ दे आता. आणि त्यानंतर मग मी तर पातेलं ठेवलेलं होतं आणि थोडेसे खडा मसाले काढून घेतलेले होते. लवंग, मिरे आणि दालचिनी, वेलदोडे आणि स्टारफूल. तर आता मी इथं आहे ना बिर्याणीसाठी जो राईस तयार करायचा आहे ना, तर त्यासाठी मी तर 2-3 चमचे तूप टाकलं आहे आणि त्यात खडे मसाले टाकून घेतले. लवंग, मिरे, दालचिनी आणि मोठी जी वेलची असते ना ती, आणि छोटी वेलची एक टाकली आहे आणि थोडेसे जिरे. आणि यानंतर मग मी इथं 2-2.5 ग्लास आहे ना पाणी टाकून घेते, कारण 2 वाटीसाठी मी 2.5 ग्लास पाणी टाकत असते. कारण हे माझं नेहमीचं जे प्रमाण असतं ना मी बनवत असते, त्या प्रमाणानुसार मग मी 2.5 ग्लास पाणी टाकून घेते. आणि पाण्याला उकळी आल्यानंतर मग राईस टाकत असते. तर आता पाण्याला उकळी येईपर्यंत तर मीठही इथं टाकते आणि आता थोड्या वेळ पाण्याला उकळी येऊ देते. आणि त्यानंतर मग इथं बिर्याणी राईस घेतला आहे. तर हा बिर्याणी राईस ना मी आता म्हणजे आम्ही 3 ते 4 जण असतो, तर त्यानुसार मी इथं 2 वाटी राईस घेतला आहे. आणि असं स्वच्छ धुवून आहे ना 5-10 मिनटं पाण्यात ठेवणार आहे. आणि त्यानंतर मग तिकडं जे आपण खडे मसाले वगैरे पाण्यात टाकलेले होते ना पातेल्यात, त्याला उकळी आल्यानंतर मग हे जे धुतलेली बिर्याणी राईस आहे ना तो मी त्यात टाकणार आहे. तर इथं मी मोजून घेते, म्हणजे प्रमाणानुसार कळतं. तर 2 वाटी इथं बिर्याणी राईस घेतला आणि आता स्वच्छ धुवून घेते आणि 5 मिनटं पाण्यात ठेवते.
तर आता पाण्याला उकळी आलेली होती आणि मग राईस हे 5-10 मिनटं आपण पाण्यात ठेवलेला होता. तर मी आता पातेल्यामध्ये राईस टाकून घेते आणि 15 ते 20 मिनटं आपल्याला राईस होण्यासाठी लागतील. कारण ही बिर्याणी अगदी झटपट होते, खूप वेळ असा लागत नाही. आणि यानंतर आहे ना त्याच्यावरती झाकण ठेवते, म्हणजे ना व्यवस्थित असा राईस आहे ना छान मोकळा आणि छान असा वाफेवरती छान असा फुलतो. तर थोडंसं हलवून घेतलं कारण मीठ टाकलेलं होतं म्हणून. आणि त्यानंतर आता झाकण ठेवलं आहे. तर 15 ते 20 मिनटं राईस होण्यासाठी लागतील. तोपर्यंत आता मी बाकीचेही तयार करून घेते, कारण जी सुरमई आणलेली होती ना तिलाही मॅरिनेट करून घेते. तर इथं लिंबू, हळद, थोडीशी मिरची आणि मीठ आणि अद्रक लसणाची पेस्ट लावून ठेवलेली होती. तर 15 ते 20 मिनटं झालेले होते आणि आता आरवलाही मला द्यायचं होतं फ्राय करून. तर इथं आहे ना मी 2-3 चमचे रवा घेतला आणि 2-3 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आणि थोडंसं मीठ घेतलं आणि चवीनुसार आहे ना मिरची टाकून घेते, कारण खूप तिखट नाही बनवायचं आहे मला, कारण आरव खाणार आहे म्हणून. आणि तिथंही चिकनला दही वगैरे लावून ठेवलेलं होतं. तर म्हटलं आता पहिले ना आता आरवसाठी नाही तर मी सुरमई फ्राय करून देते, कारण मग माझं बाकीचं होईपर्यंत तो हळूहळू खाईल. तर मग त्यासाठी मी आता इथं रव्यामध्ये रवा आणि जे तांदळाचं पीठ होतं ना त्याच्यामध्ये असं लावून घेते सुरमईला. आणि लिंबू वगैरे पहिलेच अर्धा ते 1 तास ना मॅरिनेट करून ठेवलं ना तर व्यवस्थित अशी टेस्ट पण लागते आणि त्यानंतर फ्राय केल्यानंतर छान असं कुरकुरीतही होतं. तर दोन्ही साईडला मी आता व्यवस्थित लावून घेते आणि तव्यावरती मग छान असं कडक आहे ना सुरमईला फ्राय करून घेते. तर तवा इथं तापलेला होता, तर त्याच्यावरती मी एक जी पळी असते ना तर तिने तेल टाकलं आहे आणि आता सुरमई दोन्ही साईडने व्यवस्थित फ्राय करून घेते. तर अशा पद्धतीने केली ना तर सुरमई अगदी अशी कडक आणि छान लागते. तर बघा आरवला एवढी घाई झालेली होती, तर केल्याबरोबरच दे बुवा लगेचच मला पाहिजे असं. तर चला आता तो सुरमई त्याला एक पीस फ्राय करून दिलेला होता. त्यानंतर मग इथं कढईमध्ये मी तेल टाकलेलं होतं, थोडेसे खडे मसाले टाकले होते, लवंग, मिरे आणि दालचिनी आणि एक मोठी विलायची तेलामध्ये आणि थोडेसे जिरे टाकलेले होते. आणि इथं मी अद्रक लसूण असा ठेचा करून घेतलेला आहे आणि कांदा टमॅटो थोडेसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आता परतून घेते. यात मी थोडंसं मीठ टाकलेलं होतं आणि त्यामुळे ना कांदा लवकर आहे ना असा नरम होतो, म्हणजे लवकर फ्राय होतो आणि टमॅटोही फ्राय होतात. तर इथं तेल सुटेपर्यंत मी टमॅटो कांदा अगदी छान असा फ्राय करून घेतला आहे. आणि त्यानंतर इथं 2 चमचे मी धणे पावडर टाकते आणि अद्रक लसूण आहे ना जाडसर असं कुटून घेतलेलं होतं खलबत्त्यामध्ये, तर तेही मी इथं टाकते आणि पुन्हा असं तेल सुटेपर्यंत आपण थोडंसं फ्राय करून घ्यायचं. आणि यात तुम्ही बिर्याणी मसाला किंवा जे घरातले जे मसाले आहे ना तर तेही टाकू शकतात. तर इथं मी 1 चमचा लाल मिरची पावडर आणि गरम मसाला 1 चमचा टाकते आणि अर्धा चमचा हळद आणि पुन्हा असं व्यवस्थित मिक्स करून घेते. तर जे आपण जे मसाले टाकले ना तेही तेलात व्यवस्थित असे फ्राय होतील. आणि मसाले सर्व व्यवस्थित असे फ्राय करून घेतल्यानंतर इथं मी 1 ते 1.5 तास आहे ना चिकनला दही लावून ठेवलेलं होतं. तर मग तेही टाकल्यानंतर आता व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि इथं तुम्हाला असं वाटलं ना अंदाजानुसार तुम्ही थोडंसं पाणी मिक्स करू शकतात, नाहीतर मग अगदी आपण जे दही टाकलेलं आहे ना त्यालाही पाणी सुटतं. आणि त्यानंतर 1 चमचा इथं मीठ टाकलं आहे आणि आता पुन्हा व्यवस्थित हलवून घेते. तर तुमच्याकडे जर पुदिना असेल तर पुदिनाही तुम्ही इथे टाकू शकतात, कारण मला खूप असं जास्त मसालेदार बनवायचं नव्हतं, तर म्हणून मग मी अगदी सर्व आहे ना कमी प्रमाणात टाकलं. आणि तुम्ही बघू शकता आता दह्याला पण हळूहळू असं पाणी सुटतं. आता 15 ते 20 मिनटं व्यवस्थित झाकण ठेवलेलं होतं आणि त्यानंतर आता तुम्ही बघू शकता चिकन पण व्यवस्थित शिजलं आहे. आणि इथं मी आता कोथिंबीर टाकते आणि आता यावरतीच आहे ना मी आता काढून घेणार नाही आहे. तर यावरतीच मी भाताचा लेयर लावणार आहे. तर पुन्हा व्यवस्थित मिक्स केलं आणि त्यानंतर जो बिर्याणी राईस होता ना तोही अगदी मस्त झालेला होता. तर आता बिर्याणी राईस झाकण काढून घेतलं आणि आता या कढईमध्येच मी वरती भात टाकून येणार लेयर देणार आहे भाताचा, कारण आता काय खूप जास्त बनवत नाही आहे, त्यामुळं मग
त्यावरती कढईवरतीच मी लेअर दिला ना, तर तेवढी बिर्याणी आमच्यासाठी म्हणजे भरपूर होते. तर तुम्ही बघू शकता अगदी बिर्याणी राईस आहे ना, एकदम मस्त असा मोकळा आणि हातात घेतल्यावरही असं बघू शकता तुम्ही अगदी असा सुटसुटीत झालेला आहे. तर चला मी आता यावरती ना भाताचा लेअर देते आणि परत पुन्हा आपल्याला 10 ते 15 मिनटं झाकण ठेवावं लागणार आहे. त्यामुळे मग दम बिर्याणी टाईप आपला असा फ्लेवर येतो. तर इथं मी आता भात टाकून घेते, म्हणजे जो बिर्याणी राईस होता तो, आणि पुन्हा थोडीशी कोथिंबीर, पुदिना आणि आपलं जे तूप असतं ना, जे घरी बनवलेलं, तर तेही तूप वरतून टाकायचं. त्यामुळे ना बिर्याणीचा फ्लेवर आहे ना खूप छान असा येतो. इथं तुम्ही कलरही भातावरती टाकू शकतात, पण मी कलर वगैरे काही टाकलेला नाही आहे. आणि त्यानंतर आता जेवढा मला राईस पाहिजे होता ना तेवढा टाकते आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. तर इथं तुम्ही जो तळलेला कांदा असतो ना तोही टाकू शकतात. तर यातलं मी काहीच असं खूप टाकलेलं नाही आहे. तर इथं मी आता थोडंसं तूप टाकून घेते आणि पुन्हा आपण झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं आपण त्याला थोडंसं असं वाफ देणारे, म्हणजे दम बिर्याणी टाईप होईल. तर इथं मी थोडंसं तूप टाकून घेतलं आणि त्यानंतर आता झाकण ठेवते. तर अगदी अशी झटपट होणारी बिर्याणी आहे, कारण खूप काही त्यामध्ये मी टाकलेलंही नव्हतं. आणि पटापट जेव्हा आपण कधी चिकनची भाजी वगैरे करायचा कंटाळा आला तर अशा पद्धतीने आपण पटापट असं करून घेऊ शकतो. तर व्हिडिओ आवडला ना तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. तर तुम्हाला मी दाखवते का आता बिर्याणी कशी झालेली होती. तर तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी एक एक दाणा असा मोकळा आणि छान बिर्याणी तयार झालेली होती. अगदी खूप काही मसाले वगैरे न वापरता ही झटपट बिर्याणी तयार केलेली होती. खा लो.